Hello and welcome to one welcome once again to the through the professional's mind. आपण प्रोफेशनल माइंड्स हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे वी ट्राय टू अंडरस्टँड what the person or the professional feels like when he is interacting with his clients and his customers that are there. त्याच्या मनात काय चालतं, त्याला कुठल्या प्रकारचे प्रश्न पडतात, काय विचार येतात त्याच्या मनात आणि त्याची जी थॉट प्रोसेस वगैरे काय आहे एखाद्या कामाकडे पाहण्याची, की त्याची तयारी कशी केली जाते अँड व्हॉट आर द थिंग्स दॅट हेल्प हिम टू डू बेटर, राईट. त्याच्या क्लायंट कडून काय अपेक्षा असतात, तो क्लायंटकडे प्रोफेशनल कसा क्लायंटकडे पाहतो. तर वी जस्ट ट्राय टू कीप इन टू द प्रोफेशनल्स माइंड. अगोदर आपल्याकडे ऑलरेडी आपले दोन वक्ते येऊन गेलेले आहेत, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत. आज आपल्याकडे आहेत रश्मी जसवाल. शी इज द फाउंडर ऑफ रिसर्च आय. रिसर्च आय हा कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्म आहे अँड शी हॅज बीन इन टू कंटेंट क्रिएशन फॉर क्वाईट सम टाइम नाव. आणि कंटेंट क्रिएट करते वेळी काय करावं लागतं, कसं करावं लागतं आणि कंटेंट म्हणजे नक्की काय? आजकाल आपण बरंच ऐकत असतो. कंटेंट मार्केटिंग, कंटेंट क्रिएटिंग, क्रिएटर्सचं युग आहे. या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपण जाणतो आणि वेबसाईट बनवताना लागतो कंटेंट. सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवताना लागतो कंटेंट, ब्लॉग लिहिताना कंटेंट लागतो आणि हे नेमकं कंटेंट म्हणजे काय आहे? त्याची प्रोसेस काय आहे? अँड व्हॉट इज इट दॅट द पर्सन एक्सपेक्ट्स, की जेव्हा तुम्ही त्यांना ब्रीफ देता तेव्हा त्यांच्या काय अपेक्षा असतात ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बिफोर आय स्टार्ट आय वुड ऑल्सो लाईक टू इन्फॉर्म की रश्मी यांनी दोन पुस्तकं, दोन ना बरोबर ना? सेकंड पहिलं इज इन पुस्तक प्रोसेस. झालंय. दुसरं पुस्तक आता मध्ये होईल. येस. सो त्यांनी ऑलरेडी एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे. स्वतः ते पोएम सुद्धा लिहितात, ब्लॉग्स लिहितात आणि ते बऱ्याचशा क्लायंट्ससाठी कंटेंट लिहितात. ते खूप महत्वाचं आहे. तर आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सो रश्मी, थँक्स फॉर जॉइनिंग अस ऑन दिस प्लॅटफॉर्म दॅट इज देअर. थँक यू. थँक यू अँड फॉर कॉलिंग मी हिअर. इट्स अ प्लेजर. थँक यू सो मच. आपण स्टार्ट करण्या अगोदर मला वाटतं मी थोडीशी माहिती दिलेलीच आहे. पण तुम्ही जरा अजून तुमच्याबद्दल थोडंसं बोललात तर खूप चांगलं होईल. कंटेंट हे आय स्टार्टेड रायटिंग कंटेंट 15 इयर्स बॅक. कंटेंट आपण खूप कन्झ्युम करतो राईट फ्रॉम चाइल्डहुड आणि त्यात मला इंटरेस्ट होता रीडिंग मध्ये, म्हणून मी कंटेंट मध्ये आले. बेसिकली मार्केटिंग पोस्ट ग्रॅज्युएट. पण हे माझं पॅशन असल्यामुळे मी रायटिंग मध्ये आले. तेव्हा त्या काळात अराउंड 2010 मध्ये कॉन्टेंटने जस्ट एंट्री केली होती इंडियामध्ये. तेव्हा आय जस्ट स्टार्टेड वर्किंग विथ व्हेरियस कंपनीज, अंडरस्टँडिंग की काय आहे कॉन्टेंट. देन वी राईट. आमच्या कंपनीमध्ये आम्ही लिहितो केस स्टडीज, वेबसाईट कॉन्टेंट, ब्लॉग्स, आर्टिकल, प्रेस रिलीज. आय ऑल्सो गोस्ट राईट बुक्स. म्हणजे तुम्हाला पुस्तक लिहायचं असेल पण तुम्हाला जमत नसेल, तुम्ही व्यस्त असाल म्हणून, तर तुम्ही आय राईट बुक्स ऑल्सो फॉर पीपल. तर हा 15 वर्षाचा प्रवास आहे आणि इट्स बीन व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज आय वर्क अक्रॉस डिफरंट अक्रॉस द इंडस्ट्री, इन डिफरंट सेक्टर्स. इन्शुरन्स मध्ये काम केलंय, एज्युकेशन सेक्टर मध्ये काम केलंय, नंतर फॅशन मध्ये काम केलंय. आणि बेसिकली आय बिगॅन विथ ब्लॉगिंग. माझा स्वतःचा ब्लॉग पण आहे जिकडे मी नेहमी पोस्ट करत असते. सो इट्स बीन अन इंटरेस्टिंग जर्नी ऑल थ्रू. सो आपण बोलतच आहोत कंटेंट विषयी, तर कंटेंट म्हणजे नक्की काय? जसं आता तुम्ही सांगितलं ब्लॉग्स, प्रेस रिलीजेस. कंटेंट मध्ये काय काय येतात? कंटेंट म्हणजे नक्की काय आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे गोष्टी ज्या आहेत त्या आपण कंटेंट मध्ये इन्क्लूड करू शकतो? आपण जे शेअर करतो आपल्या ऑडियन्स बरोबर इन टर्म्स ऑफ ऑडिओ, ऑडिओ व्हिडिओ म्हणजे आईज, आणि वर्ड्स, रिटन वर्ड्स, दॅट इज ऑल कॉन्टेंट. मग ते कुठल्याही फॉर्म मध्ये असू दे. हे सिम्पल डेफिनेशन कॉन्टेंटचं आहे. आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग टाकलं की मग ते कॉन्टेंट मार्केटिंग येतं, की तुम्ही मार्केट करताय काहीतरी. लिटरेचर हे पण एक कॉन्टेंटच आहे. तुम्ही जेव्हा बुक्स लिहिता किंवा तुम्ही जेव्हा पोएम्स लिहिता, दॅट इज ऑल्सो कॉन्टेंट. दॅट इज इन सम फॉर्म कॉन्टेंट. सो वेन इट हॅज टू डू विथ वर्ड्स अँड थ्रोईंग युअर आयडिया ॲट द ऑडियन्स, मग ते कॉन्टेंट होतं. सो दॅट इज सिम्पल डेफिनेशन ऑफ कॉन्टेंट. म्हणजे बेसिकली आपण आपल्या व्यवसायासाठी कुठलीही गोष्ट करतो किंवा पब्लिश करतो इन एनी फॉर्म, राईट, प्रिंट, ऑडिओ, व्हिडिओ,
ते सगळं कॉन्टेंट मध्ये येतं. हो, राईट. हो. आणि कंटेंट मार्केटिंग वुड बी प्रॉबेबली रिलेट टू अ पर्टिक्युलर स्पेसिफिक प्रोडक्ट ऑर अ सर्व्हिस, ती कशी पुढे न्यायची किंवा त्याच्यासाठी अधिक डिमांड कशी क्रिएट करायची किंवा त्याच्याविषयी अधिक माहिती कस्टमर्स पर्यंत कशी पोहोचवायची, या सगळ्या गोष्टी मला वाटतं कॉन्टेंट मार्केटिंग मध्ये येत असतील, राईट? हो. कंटेंट मार्केटिंग इज हॅव्हिंग कंटिन्युअस कॉन्व्हर्सेशन विथ द क्लायंट. ते कुठेतरी खंड पडतो. मी नेहमी म्हणते हे, की नवरा बायकोमध्ये जेव्हा कम्युनिकेशन होत नाही, तर ते दुरावले जातात हळू हळू. कारण ते मोबाईलवरती असतात, दोघं मोबाईल घेऊन बसतात. तर आणि आयरॉनिकली ते पण कॉन्टेंटच कन्झ्युम करत असतात मोबाईलवरती. तर तुम्ही जेव्हा थोडं लिहिता, परत निघून जाता, थोडं लिहिता, परत निघून जाता. तर कंटिन्युअस कॉन्व्हर्सेशन असलं पाहिजे क्लायंट बरोबर. हे महत्वाचं आहे कंटेंटमध्ये, कंटेंट मार्केटिंगमध्ये. आणि तुम्ही कसं इन्फॉर्मेशन देता, कस्टमर्स कसे कन्व्हर्ट करता, सेल्स कसं करता, तुम्ही रिटेन कसं करता आणि त्यांचं फीडबॅक कसं घेता, हे सगळं कंटेंट मार्केटिंगमध्ये येतं. तुम्ही तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी केली, तुमची ऑडियन्स डिफाईन केली, यू डिफाईन्ड द ऑडियन्स, यू डिफाईन्ड हाऊ टू गेट टू द ऑडियन्स. पण ते कुठे सांगणार, कुठे तुम्ही कनेक्ट करणार क्लायंटशी? जिकडे तुमचा क्लायंट असेल तिकडे तुम्ही कनेक्ट करणार. आणि आज सगळे क्लायंट तुमचे ऑनलाईन आहेत. इकडे मी तुम्हाला विचारते, प्रॉब्ली इफ यू कुड शेअर समथिंग, की अगोदर मार्केटिंगची स्टोरी काय होती? कशी करायचे मार्केटिंग लोक अराउंड 20 इयर्स बॅक? नॉर्मली न्यूजपेपर किंवा रेडिओ, टीव्ही ऍड्स. दोज येस. वर द ओनली प्लॅटफॉर्म्स दॅट वर पीपल वर युझिंग. येस. आणि ह्याच्याही पलीकडे पर्सनल फेस टू फेस हे खूप महत्वाचं होतं. येस, येस. हां. डायरेक्ट हे तर डायरेक्ट फॉर एक्झाम्पल मार्केटिंग. कॉर्पोरेट क्लायंट्सना कसं काय तुम्ही हे करणार? काही दुसरं काही नव्हतं. एक डेटाबेस असायचा. आम्ही कॉल करायचो, "सर येऊ का तुम्हाला भेटायला?" मग आम्ही भेटायला जायचो. आजकाल ती भेट होत नाही. कारण तुमचा क्लायंट ऑनलाईन ट्रस्ट करतो तुम्हाला. मग तुम्ही ट्रस्ट करण्यासारखं त्यांच्याशी काय बोललं पाहिजे? तो ट्रस्ट फॅक्टर जेव्हा बिल्ड होतो ना, तेव्हा तुम्ही ब्रँड बिल्डिंग करता. हे ब्रँड बिल्डिंग पण कंटेंट मार्केटिंगमध्ये होतं. इट्स अ व्हेरी इम्पोर्टंट पार्ट ऑफ कंटेंट मार्केटिंग. मला ते खूप आवडलं ना, म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही मांडलं, इट्स अ कंटिन्युअस कॉन्व्हर्सेशन. आणि मी बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे, लोक चालू करतात लिहायला, एक आठवडा 2 आठवडे लिहितात आणि नंतर मध्ये से यु नो अरे काही फरकच नाही पडत आहे, काही इम्पॅक्टच नाही येत आहे, अँड देन दे गिव्ह अप. सो कंटिन्युअस कॉन्व्हर्सेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि अ, जे काही आपण करतो, कंटेंट किती मोठं आहे तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद. राइट. इट इज जस्ट अ फॅन्टास्टिक थिंग. आणि आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा विचार करतो, बट कंटेंट इज हाऊ डू आय कनेक्ट. दॅट इज अगेन अ व्हेरी फॅन्टास्टिक पॉइंट ना, कारण कनेक्शन होत नाही तोपर्यंत मला वाटतं कस्टमर आपल्याला कनेक्ट करू शकत नाही. आणि आज आपल्याकडे एवढी डिफरंट प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, राईट. राईट फ्रॉम लिंक्डइन, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब वगैरे, रेडिट, भरपूर भरपूर ठिकाणी लोक जातात, कंटेंट कन्झ्युम करतात, राईट. सो दॅट इज वन रिझन वाय वी नीड. पण अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी कंटेंट मार्केटिंग खूप महत्वाचं आहे? जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रॅटेजी इज जस्ट वन पार्ट, राइट? हाऊ यू टेक इट टू द कस्टमर इज अनदर. पण या व्यतिरिक्त अजून कुठे आपण कंटेंट मार्केटिंग थ्रू प्रभाव पाडू शकतो? किंवा यू नो हाऊ हाऊ व्हाय डज इट मॅटर? व्हाय डज इट मॅटर? टू बी व्हेरी फ्रँक, इनिशियली द स्टोरी वॉज कम्प्लिटली डिफरंट. आम्ही फेस टू फेस बोलायचो. आता तुमचे सगळे कस्टमर ऑनलाईन शोधतायत तुम्हाला. क्लोथ्स असू दे, केमिकल्स असू दे, ज्वेलरी असू दे, फुटवेअर असू दे, बुक्स असू दे, engineering goods असू दे. Then on what platform and in what words are you using? How are you projecting yourself? ते मग कस्टमर तुमचं का वाचेल कंटेंट? त्यांचं कुठेतरी अडलंय काहीतरी, त्याचं उत्तर देताय का तुम्ही? त्यांचे पेन पॉइंट्स काय आहेत? आज मी व्हाईट सलवार कमीज शोधतेय, सिंपल ह्याच्यामध्ये एकदम. ओके. आणि मला एम्ब्रॉयडरीचं हवंय काहीतरी. ओके. आणि एम्ब्रॉयडरी व्हाईट. त्याच्यामध्ये मला आहेत, आय वॉन्ट कॉटन, आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दॅट. सो
So are you giving that information or you're just giving a picture and a one liner? नाही, त्याच्यामध्ये असलं पाहिजे की हे कॉटनचं आहे, इट इज इझिली वॉशेबल, इट इज ड्युरेबल, this much material is available, the embroidery is done in this place. So you know, all that information is so important today to build the trust. So once, okay, fine, then your customer will go on some other website. This is happening. The customer will go on some other website, they're going to check it out, and in comparison with that your content is less and it's not building that trust factor, then why will the customer buy from you? Again, where are you boosting? तुम्ही तुमचा ऑडियन्स कुठे आहे तुम्हाला मार्क करता येतं का? इन्स्टावर डेफिनेशन असतं, तुम्ही जेव्हा मार्केटिंग कॅम्पेन करता तुम्ही कुठल्या, हा व्हॉइस, नाही, इट्स ओके, ओके, या बोला. सो तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कुठलं डिफाईन कसं करता तुम्ही तुमचं ऑडियन्स, एज, सिटी, okay, your sex, everything. So when you're doing all this, you have to be very clear की तुम्ही स्ट्रॅटेजी काय केली आहे, तुमचा कस्टमर तुम्हाला माहिती आहे का? महत्वाचं. जर का कस्टमर माहिती आहे, स्ट्रॅटेजी इन प्लेस, देन डुईंग कॉन्टेंट मार्केटिंग इज रिअली व्हेरी इझी. कारण तुम्ही त्या लँग्वेज मध्ये तुमचे वर्ड यूज करू शकता. चॉईस ऑफ वर्ड्स इज इम्पॉर्टंट. तुमचा कस्टमर कसा विचार करतोय, त्याला कसं कन्झ्युम करायला आवडतं कॉन्टेंट. अच्छा, तोच जर का तुम्हाला युट्यूबवर टाकला तर आणि युट्यूबवर तुम्ही शूट केलं, सम गर्ल्स आर वेअरिंग दॅट क्लॉथ आफ्टर गेटिंग स्टिच्ड, आफ्टर पुटिंग इट स्टिच्ड, then it is even more effective. So it's all how you study your customer, understand your customer, and define your target audience. Still, marketing is the same. Nothing has changed. These are the basics of marketing. मार्केटिंगचे बेसिक्स कधीच बदलले नाहीयेत. फक्त तो प्लॅटफॉर्म आणि ते माध्यम बदललंय. मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही सांगितलं आणि मी बऱ्याचशा मध्ये एक दोघांची वेबसाईट जस्ट रिव्ह्यू करत होतो. द वेबसाईट डिड नॉट हॅव रेलेव्हंट इन्फॉर्मेशन. जो कस्टमर शोधेल ना, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्या वेबसाईटवर नव्हती. जस्ट फक्त माहिती होती. आणि तुम्ही जे सांगितलं ना आता, की व्हाईट कलरचा कुर्ता विथ एम्ब्रॉयडरी, राइट? दॅट मेक्स इट लिटिल मोर. आणि मी सुद्धा जाणवलं मला, की मी जेव्हा सर्च करतो, आय टेंड टू पुट इन दिस वर्ड्स ना, की जेवढं इलॅबरेट व्हाईट कलर शूज किंवा क्रिकेट बॅट फॉर किड्स एज, राइट? दॅट इज इम्पॉर्टंट. सो इफ यू वॉन्ट टू रीच युअर कस्टमर, यू नीड टू बी मच मोर प्रिसाइज. आणि दुसरी गोष्ट तुम्ही खूप महत्वाची सांगितली, ती इज युअर कस्टमर पर्सोना तुमचा असला पाहिजे. म्हणजे तो कसा आहे, काय बोलतो, काय चालतो, कशा प्रकारे विचार करेल, अँड अंडरस्टँडिंग हिज पेन पॉइंट्स, राईट? ते महत्वाचं आहे. मग आता जेव्हा तुम्हाला क्लायंट येतो किंवा तुमच्याकडे एखादी इन्क्वायरी येते, तेव्हा ती प्रोसेस कशी काय असते? म्हणजे तुमच्या पहिली गोष्ट मला असं विचारावसं वाटेल, की क्लायंट तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतो, आणि त्याच्यानंतर आपण येऊ दुसऱ्या प्रश्नाकडे, की तुम्ही क्लायंट कडून काय एक्सपेक्ट करता, राईट? सो व्हेन द क्लायंट कम्स टू यू, की मला कंटेंट मार्केटिंग करायची आहे, तो व्हॉट डज ही एक्सपेक्ट फ्रॉम यू? माझ्याकडनं काय अपेक्षा असतात हा. त्याच्या? ओके, आय हॅव जस्ट मेड सम पॉइंट्स. कारण हा थोडा टेक्निकल क्वेश्चन आहे. सो आय विल what are the client's expectation from me? That's what you're saying, ना? येस, 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 येस. आणि तुमच्या पण क्लायंट कडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत? ओके, टू वे प्रोसेस, राईट? ओके, येस. तर माझे एक्सपेक्टेशन सांगते मी, की द क्लायंट हॅज टू बी इन्व्हॉल्ड इन द कॉन्टेंट क्रिएशन प्रोसेस. हे मी नेहमी सांगते क्लायंटला, की असं नका अपेक्षा करू की तुम्ही मला सांगितलं की माझं ट्रेनिंग आहे, या ट्रेनिंगवर लिहा काहीतरी, लिडरशिप ट्रेनिंग तुम्ही लिहा. लिहिणार, पण तुमच्या ट्रेनिंगचं मॉड्यूल रेडी आहे का? त्या मॉड्यूलचे मेन टॉपिक्स तुम्हाला माहिती आहेत का? तुमच्याकडनं मला काहीतरी हवंय. नाहीतर मी इमॅजिन करून काही लिहू शकते. लिडरशिप इज अ ब्रॉड टॉपिक, टॉपिक. बट व्हॉट आर यू गोइंग टू कव्हर इन युअर मॉड्यूल while you train? Very important. So इव्हन त्या क्लायंटचं क्लॅरिटी आणि त्याचं इन्व्हॉल्वमेंट खूप नेसेसरी आहे. मी खूप पॉइंट ब्लँक विचारते, तुम्हाला वेळ देता येईल का या प्रोसेसला? नाही येईल तर पहिल्यांदाच सांगा, म्हणजे
आय हॅव अ लिस्ट ऑफ क्वेश्चनेअर. आय टेक अ क्वेश्चनेअर टू देम आणि मी ते प्रश्न विचारते. आय डोंट टेल देम टू राईट बिकॉज वेन दे सिट टू राईट then they try to be the best in writing. आणि I'm like, okay, they write better than me. I mean, मग माझी काय गरज आहे? yeah, I mean, really, I'm amazed when a CEO or when a marketing manager sits to write. They know their product so well that they write so well. So I tell them that talk to me. Talk to me over the call, which I'll record, or meet personally while I record. And this हं, recording is the basis of my content creation. Now I'm letting go my method of doing content. I don't know how राइट. people do it, but this is my trade secret which I have given given to the audience. But I feel that more and more writers should be able to write better. That's what I feel. So that's one thing. इनिशियल डिस्कशन खूप इम्पॉर्टंट असतं, की हे मी जे सांगते ना हे इनिशियल डिस्कशन आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग काही सपोज तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनी आहात किंवा ट्रेनर आहात, मॅनेजमेंट टॉपिक्सच्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुम्ही ट्रेन करत आहात, किंवा तुम्ही सीए आहात, किंवा तुम्ही लॉयर आहात, तर ना एक स्पेसिफिक भाषा असते त्यांची. दे हॅव त्यांचे जार्गन्स असतात. तर तर ते तुम्हाला वापरणं अपेक्षित आहे का विचारा. तुमच्या इंडस्ट्री मधले जार्गन्स तुम्ही वापरायला अपेक्षित आहे ते विचारा. जर का टेक्निकल असेल तर टेल देम पॉइंट ब्लँक, मी नाही लिहिलंय टेक्निकल. सॅम्पल द्या त्यांना, त्यांच्याकडनं मागून घ्या टॉपिक, की नाही तुम्ही टॉपिक द्या, मी सॅम्पल लिहिते आणि त्या सॅम्पलच्या बेसिसवर ते अप्रूव्ह झालं तर पुढे आपण लिहूया. आय थिंक सो हे हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, सॅम्पल देणं. कारण रायटिंग मध्ये खूप सब्जेक्टिव्ह आहे. मला जे आवडेल ते तुम्हाला नाही आवडणार लिहिलेलं, म्हणून सॅम्पल देणं हे महत्वाचं आहे. आणि आणि मग हां, हा बोला. बोला, बोला, बोला. आणि ह्याच्यामध्ये खूप प्रोसेस आहे याचा, की तुमचा कस्टमर कोण आहे, तुम्हाला कुठलं लिहिलेलं कॉन्टेंट आवडलंय का, त्याचं तुम्ही मला सॅम्पल पाठवा. फॉर एक्झाम्पल काही असू शकतं, तुमच्या फील्ड मधलं असू शकतं आणि तुमच्या फील्ड मध्ये नसलेलं पण असू शकतं. ह्याच्यामध्ये काय कळतं की ते कॉन्टेंट काय अपेक्षा करतात, कसं कॅज्युअल कॉन्टेंट, इनफॉर्मल कॉन्टेंट, क्रिएटिव्ह कॉन्टेंट और व्हेरी प्रोफेशनल कॉन्टेंट. त्यांचा टेस्ट आपल्याला कळतो. आणि हा खूप महत्वाचा प्रोसेस आहे बिफोर सिटिंग टू राईट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू शुड डू. आणि त्याच्याबरोबर तुमचे कॉम्पिटिटरचे वेबसाईट जे तुम्हाला असं वाटतं वाव ही माझी अशी वेबसाईट असली पाहिजे, किंवा कुठलाही वेबसाईट जे तुम्हाला बघितलं आणि बघितल्या क्षणी असं वाटलं ए वाव यार हे किती छान आहे, मला अशी माझी वेबसाईट पाहिजे कॉन्टेंट. नॉर्मली कंटेंट बद्दल ना तुम्ही जसं सांगितलं क्रिएटिव्ह असलं पाहिजे, थॉट प्रोव्होकिंग असलं पाहिजे, ह्युमर असलं पाहिजे किंवा अशी वेगवेगळी अप्रोच असते. बऱ्याच वेळा मला वाटतं क्लायंट्सला ते माहिती नसतं, की आणि कॉम्पिटिटरची वेबसाईट सुद्धा त्यांनी चेक केलेली नसतं, राइट? सो व्हेन दे कम प्रॉबॅबली दे आर लिटल बिट ॲम्बिग्युअस, की नाही असं करायचंय आपल्याला, तसं करायचं. पण ते असं काय आणि तसं काय ते सांगताना थोडंफार कठीण जातं. मग हे असं तसं जे आहे ते जसं तुम्ही सांगितलं, यू नीड टू स्पेंड टाईम, राइट? मग हे असं तसं काय आहे? किंवा तुम्ही जसं बोललात लीडरशिप, राइट? लीडरशिप इज अ ब्रॉड टॉपिक अँड there are at least I know about 50 different types of leadership concepts that are there. आणि ते माहिती असणं का गरजेचं? मग या गोष्टी तुम्हाला ज्या हव्या आहेत, त्या तुम्ही कशाप्रकारे जाणून घ्यायचा किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करता? किंवा की इफ यू गिव्ह मी लेट्स से व्हिच टाइप ऑफ लीडरशिप, तर मी त्याच्यावरती अजून इलॅबोरेट करू शकेन. किंवा मला कुठल्या टाइपचं प्रॉडक्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला नक्की काय अवेअरनेस बद्दल करायचं आहे, की त्याला पुश करायचं आहे प्रॉडक्ट, राइट? सो हे ब्रीफिंग किती महत्वाचं आहे? असं क्लायंटने त्याच्या एक्स्पेक्टेशन्स क्लिअरली सेट करणं किती महत्वाचं आहे? इनपुट will result in the right output. Right input will result in the right output. When you meet a client, you have to understand the client's psyche. So first meeting should be about understanding the client and why they are writing this content. हे त्या कॉन्टेंटचं काय करणार आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे? सेल अपेक्षित आहे, ब्रँड बिल्डिंग अपेक्षित आहे,
फक्त इन्फॉर्मेशन द्यायची आहे की काय स्पेसिफिकली कुठला पॉइंट कन्वे करायचा? वेबसाईटवरनं मागच्या महिन्यातच मी वेबसाईट लिहिली होती. ते क्लायंट मला बोलले, आमच्याकडे ऍज अ स्पेशालिस्ट म्हणून बघितलं पाहिजे क्लायंटने. किती स्पेसिफिक आहे बघा त्यांचं. तसं तुम्हाला काय क्लायंट, हा सोपा प्रश्न आहे, क्लायंटने तुमच्याकडे कसं बघितलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की मी कसा आहे? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हे ऍक्च्युली हा सगळा बाजार मांडलाय कशाला कॉन्टेंटचा तुमच्या, तुम्ही एवढे पैसे खर्च कशाला करताय ते तरी डिफाईन करा ना तुम्ही. So why becomes the critical driving force? Why exactly are you creating that content, right? मग हे वाय जर त्यांनी सांगितल्यानंतर, पण त्याच्या जोडीला तुम्ही जसं तुम्ही बोललात सॅम्पल विचारता तुम्ही की कशा प्रकारची रायटिंग स्टाईल हवी आहे किंवा प्रिफर्ड किंवा कॉम्पिटिटरची वेबसाईट सांगा. याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही अपेक्षा करता की क्लायंटने मला जर ह्या गोष्टी सांगितल्या ना, तर इट विल बी मच मोर बेटर फॉर मी टू राईट द कंटेंट. म्हणजे कॉम्पिटिटर वेबसाईट झाली, सॅम्पल रायटिंग झालं, नंतर अजून अजून काय गोष्टी आहे, प्रोडक्टची माहिती येईल बहुतेक माझ्यामध्ये. इन ऍडिशन टू दॅट एनी अदर थिंग्स दॅट वुड बी हेल्पिंग यू टू राईट बेटर कंटेंट. टू बी व्हेरी फ्रँक, हु इज अ डिसिजन मेकर ह्या कॉन्टेंटसाठी? किती लोक डिसिजन घेणार आहेत? आय वॉन्ट टू टॉक टू द डिसिजन मेकर. बिकॉज द प्रोसेस इज व्हेरी लॉंग वेन एव्हरीबडी गेट्स इन्व्हॉल्ड. प्रॅक्टिकल सांगते मी तुम्हाला खूप. हे खूप इम्पॉर्टंट आहे. देन टॉपिक्स और पॉइंट्स द कॉन्टेंट शुड टच. तुम्हाला कुठले टॉपिक्स आणि पॉइंट स्पेसिफिकली हवे आणि हवेच त्याच्यामध्ये? UK इंग्लिश हवंय की US इंग्लिश हवंय? येस, लँग्वेज मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. येस. मग द अंडरस्टँडिंग द ऑडियन्स, द एज ग्रुप, द ऍटिट्यूड, कंट्री, प्रोफेशन, एव्हरीथिंग. देन तुम्ही जर का ब्लॉग रायटिंग करताय तर हे ब्लॉग्स किती वर्ड्सचे आहेत, हे ब्लॉग्स किती फ्रिक्वेन्सीने आहेत, वीक मधनं 4, वीक मधनं 2. काही लोक वीक मधनं 4 लिहितात, काही लोक वीक मधनं 2 लिहितात. पण आय थिंक वीक मधनं 2-3, 2 इज मोर देन इनफ टू बिल्ड द ऑडियन्स. तुम्ही किती बूस्ट करता ना ते कॉन्टेंट कुठल्या ते वेगळ्या पण वेगळ्या महत्वाचं आहे. प्लॅटफॉर्मवर, ते महत्वाचं आहे. नंतर ऑल्सो देर इज अ लॉट ऑफ पीपल डोंट नो, एक कॉन्टेंट कॅलेंडर असतो, हा खूप महत्वाचा असतो, जो रेडी करायचा असतो आपल्या क्लायंटसाठी, जो लॉंग टर्म साठी आपल्याकडे आला असतो. वेबसाईट इज वर्थ 15 days असाइनमेंट, यू लिव्ह इट एट दॅट. वेबसाईट मध्ये पण कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट असतात. इम्पॉर्टंट आहे. हा, तुम्हाला तुमचे कस्टमर कसे शोधतायत? फॉर एक्झाम्पल शूज, शूज फुटवेअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. सो बेस्ट शू शॉप इन अंधेरी, स्पेसिफिक असं विचारतायत तुम्हाला. तुमचे क्लायंट्स, तुमचे कस्टमर कुठले कीवर्ड वापरून तुम्हाला सर्च करतायत गुगलवरनं, हे ते शब्द तुमच्या वेबसाईटमध्ये आणि तुमच्या ब्लॉगमध्ये आले पाहिजे. सोपं आहे. तुम्ही रश्मी हाक मारणार, मी वळून पाहणार. तुम्ही पूनम हाक मारणार, मी वळून नाही पाहणार ना. मी नाहीच आहे पूनम. मला हा कधी कधी काय होतं, रस्त्याने चालताना ये शर्ट ले लो, व्हाईट शर्ट ले लो, जस्ट रोड साईड शॉपिंग. तर मला त्यावेळेला जर का ते हवं असेल तर मी लगेच बघीन, ते नको असेल तर मी बघणारच नाही. बऱ्याच वेळेला हे रोड साईड सेलर्स नेमकं स्पेसिफिकलीच बोलत असतात. हा, त्याच्यामध्ये त्यांचे मार्केटिंग गिमिक्स पण असतात. एक वर एक फ्री, इसको रिंग की जरूरत नहीं है, इतना साफ सफेद है, काय बोलू शकतात ते. तर हे सगळे मार्केटिंग गिमिक्स तुम्ही ऑनलाईन कॉन्टेंट मधनं पण वापरू शकता. पण कीवर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट. मला वाटतं हे म्हणजे कॉन्टेंट किती वास्ट फील्ड आहे. आणि नॉर्मली लोक काय करतात, कंटेंट म्हणजे ठीक आहे, मी हे बनवलं झालं, ते बनवलं झालं, राईट. आणि कॉन्टेंट कॅलेंडर सुद्धा असणं किती गरजेचं आहे, राईट. नॉर्मली मला नाही वाटत की कोण कंटेंट क्रिएशन करताना हे फक्त हे फ्लायर बनवा आपल्याला टाकायचे आहेत. आय थिंक दॅट इज मोस्ट ऑफ द टाइम्स द अप्रोच विच आय हॅव सीन मेनी टाइम्स, एस्पेशली
with small and medium sized enterprises. Larger enterprises probably might have that better awareness in terms of having a They do content have. calendar They do have. and other things that is there. But small enterprises त्यांना समजतच नाही त्याची व्हॅल्यू, राईट? तर तुम्ही कॉन्टेंट कॅलेंडर विषयी थोडंसं अजून अधिक सांगाल का? म्हणजे दॅट इज बिकॉज आय फील इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर एस्पेशली इंडिव्हिज्युअल्स, सोलोप्रुनर्स किंवा जे ऑन्टरप्रुनर्स आहेत, जे स्टार्टअप्स आहेत, त्यांच्यासाठी मला वाटतं हे खूप कंटेंट कॅलेंडर काय आहे ते समजणं खूप गरजेचं, बिकॉज प्रॉब्ली इट विल हेल्प देम रीच बेटर ऑडियन्सेस. तर त्याच्याविषयी थोडंसं अधिक सांगाल का? तुम्ही तुमचा ऑडियन्स डिफाईन केला, तुम्ही त्याची स्ट्रॅटेजी बनवली की कॉन्टेंट सॉरी की तुम्ही मार्केटिंग तुमच्या कस्टमर पर्यंत कसं पोहोचणार, तुम्हाला डिफाईन झालं सगळं. आता काय असं लिहिलं पाहिजे की सध्या तरी एक प्रोसेस घेऊया, सेल्सचा प्रोसेस घेऊया की तो अट्रॅक्ट होईल तुमच्याकडे, ट्रिगर होईल इंटरेस्ट. मग स्टार्टिंगला या महिन्यात फक्त इंटरेस्ट ट्रिगर करण्यासाठी आपण आर्टिकल्स लिहू, 2 आर्टिकल पर वीक. मग त्याचे टॉपिक्स डिसाइड करणे आणि त्या डेटला पहिल्या वीक मध्ये आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सेकंड अँड फोर्थ आय विल पब्लिश. सो तुमचा जो कॅलेंडर असतो, लिटरली कॅलेंडर असतो, तिकडे तुम्ही लिहिणार सेकंड ॲट दिस टाइम 11 AM आय विल पब्लिश ऑन दिस टॉपिक. म्हणजे त्याच्या 4 दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर तुमचं लिहिलेलं सगळं रेडी असलं पाहिजे. ओके. मग 4 तारखेचं असा पूर्ण महिन्याचं कॅलेंडर बनतो. महिन्यामध्ये काय होईल, फक्त ट्रिगर करायचा इंटरेस्ट. जॅन झालं, आता फेब मध्ये जा. फेब मध्ये आय वॉन्ट टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट माय कंपनी डज. मग फेब मध्ये त्या पूर्ण महिन्यामध्ये तुमचा फुल कॅलेंडर रेडी असेल. ह्याचा अर्थ काय की 1 महिना अगोदर तुम्ही 6 महिने अगोदर तुमचं कॉन्टेंट कॅलेंडर किंवा 12 महिने अगोदर कॉन्टेंट कॅलेंडर तुमचा रेडी असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये 1-2 जागा असे ठेवायचे की काय असं काहीतरी न्यूज निघालं तुमच्या फील्ड मधलं, जे एमर्जन्सी बेसिसवर तुम्हाला असं पब्लिश करायचं, त्यासाठी पण जागा ठेवणं आवश्यक आहे. सो हे पूर्ण वर्षाचं किंवा 6 महिन्याचं. अनफॉर्च्युनेटली क्लायंट्सला ते विजन नसतं की एका वर्षाचे पैसे द्यायचे. मी काय इकडे कशाला? सांगू इच्छिते की मार्केटिंग, कॉन्टेंट मार्केटिंग इज अ लॉंग टर्म प्रोसेस. 6, 7, 8 महिने तसेही लागतात त्याच्यातनं रिझल्ट यायला. तर तुम्ही तुमचा कॉन्टेंट कॅलेंडर ऍटलीस्ट 8 मंथ साठी रेडी ठेवणं आवश्यक आहे. बेसिकली वेन समबडी इज गोइंग फॉर कॉन्टेंट मार्केटिंग किंवा कॉन्टेंट क्रिएशन, त्यांनी मनाची तयारी ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही एक 6 ते 8 महिने पकडून चाला की तुम्हाला इट्स गोइंग टू रन दॅट लॉंग इन ऑर्डर टू गेट द मॅक्सिमम बेनिफिट्स अँड लिव्हरेज आउट ऑफ इट, राईट? आता तुम्ही जेव्हा कॉन्टेंट क्रिएट करता तेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस येतात? कारण जसं तुम्ही अगोदर सुरुवातीला सांगितलं, टेक्निकल असतं, नॉर्मल रायटिंग असतं, कधी-कधी मॅन्युफॅक्चरिंग असतं, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज तुम्ही सांगितल्यात, राइट? सो राईट. प्रत्येक इंडस्ट्रीची एक लँग्वेज असते, बरोबर. बोलण्याची तऱ्हा असते. मग एका इंडस्ट्री स्पेसिफिक माहितीतली असेल तर ठीक आहे, पण नवीन इंडस्ट्री किंवा मग त्याच्यासाठी तुम्हाला काय-काय चॅलेंजेस फेस करावे लागतात ना? एव्हरी टाईम देअर्स अ डिफरंट इंडस्ट्री, युअर माइंडसेट अँड अप्रोच अल्सो हॅज टू बी इन लाईन विथ दॅट. तर तुम्ही ते कसं करता? कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला येतात आणि मग तुम्ही ते कसे हँडल करता? ऑर हाऊ डू यू रिझॉल्व्ह दोस? खरं म्हणजे चॅलेंज असं काहीच नाहीये कॉन्टेंट मध्ये सध्या तरी. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्ही कॉन्टेंट मध्ये फ्लरिश व्हाल. हे बेसिक रूल खूप कमी लोकांना कळतंय. ते पहिल्यांदा लिहायला बसतात. चुकीचं आहे ते. अवाढव्य प्रकारचं वाचन करणं नेसेसरी आहे. खूप वाचन करा, खूप वाचन करा. आणि जर का वाचन नाही आवडत असेल तर प्लीज रायटिंग मध्ये येऊ नका तुम्ही. सोपी गोष्ट आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये चॅलेंज म्हटलंच तर क्लायंटचा येतो की त्यांना जे अपेक्षित आहे ते मी समजून नाही घेतलं ना. होऊ शकतं ना सर, नाही बऱ्याच वेळी होतं असं. मी समजूनच घेऊ शकत नाही क्लायंटला ऍक्च्युली काय हवंय. काहीतरी गॅप आहे तो कनेक्ट मधला. पण तो असेल तोच फक्त एक चॅलेंजिंग आहे. बाकी असं काही चॅलेंजिंग नाहीये. कारण आज सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे सर. रिपोर्ट्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. डेलॉइटचे, मॅकिन्सेचे ऑडिओज अवेलेबल आहेत. अवेलेबल आहेत. एक्सपर्ट्स बोलतायत त्यांच्या व्हिडिओ मधनं.
एक्सपर्ट त्यांच्या एवढं नॉलेज देत आहेत आपल्याला. काय काय कमी होऊ शकतं सर एका कॉन्टेंट रायटरला लिहायला घेतलं तर? फक्त त्याची ना नवीन काहीतरी शिकण्याची जी जिद्द आहे ना, तीच एक महत्वाची आहे. तुम्हाला नाही मी एवढ्यातच लिहिते, मी हेच लिहिते. मग तुम्ही तेवढंच लिहा. ठीक आहे. हेच चॅलेंज आहे. तुम्ही किती एक्सप्लोर करता रायटिंगमध्ये. I was never into short script. I was never into short films. But I just went for a course, a very detailed course during COVID. It was an online course. And I learned the nuances and I tried writing. Try your hand. Try your hand. Short stories, try your hand. काहीतरी क्रिएटिव्ह करा. कारण हे जे माइंड आहे ना ते अनलिमिटेड पॉसिबिलिटीज आहेत. I think the biggest challenge basically is if the customer is not clear or the client is not clear. I think that is the biggest challenge, given the हां. kind of different platforms and opportunities that are available. आता जेव्हा तुम्ही लिहायला बसता, तुम्ही सांगितलं जसं की रीडिंग इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स दॅट यू नीड टू डू अँड रीड अ लॉट, राईट? आजकाल रीड अ लॉटचं थोडं कमी कमी होत चाललेलं आहे, दॅट आय हॅव ऑल्सो एक्सपिरियन्स. बट इन टर्म्स ऑफ कंटेंट क्रिएशन प्रोसेस, राईट, जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएट करायला बसता, तुम्ही काही डू यू यूज एनी टूल्स ऑर डू यू प्रिपेअर अ आउटलाईन ऑर अ स्कीमा किंवा स्टोरी बोर्ड आपण ज्याला बोलतो, की आय विल बी कव्हरिंग ऑन दोज पॉइंट्स, किंवा क्लायंटने जे ब्रीफ दिलाय ते तुम्ही यु नो यू जस्ट थ्रो इट इन टू द मिक्स अँड देन यू से ओके फाईन, लेट मी जस्ट ब्रेनस्टॉर्म. कसं कशी प्रोसेस असते? तुम्ही जेव्हा कंटेंट क्रिएट करता तेव्हा काय प्रोसेस वापरता, किंवा तुमच्या मनात काय चाललेलं असतं मग, की हे कसं दिसेल किंवा कसं बाहेर येईल, राईट? व्हॉट इज द कंटेंट क्रिएशन प्रोसेस लाईक? नेव्हर लिमिट युअर माइंड. नेव्हर लिमिट युअर माइंड. तुम्ही वा. ज्या मोमेंटला लिमिट करता माइंड, त्या मोमेंटला तुमची क्रिएटिव्हिटी गेली. आणि ज्या मोमेंटला क्रिएटिव्हिटी गेली तर मेकॅनिझम आलं. मेकॅनिझम आलं तर तुमची बोर्डम विल सेट इन. प्लीज डोंट फॉलो वन सिस्टम. मला असं स्ट्रॉंगली वाटतं. पण तरी तुम्हाला ती प्रोसेस जर का जाणून घ्यायची असेल तर मी असंच म्हणेन, परत तुम्ही 2 तास 2 दिवस, मी हे 2 दिवस रीडिंगसाठीच ठेवते. मी जर का 5 दिवस लागतात मला लिहायला, तर 2 दिवस मी वाचनच करत असते. आणि कसं असतं माहितीये एका रायटरला इट्स सी मी थोडी डायग्रेस होते, हे थोडं क्रिएटिव्ह पार्टमध्ये येतंय. पण आय होप द ऑडियन्स विल ट्राय टू रिलेट टू व्हॉट आय एम सेइंग. ना आपण रायटर आहोत. पण आपण पेंटिंग पण ना कुठेतरी पाहायला गेलो ना, त्यातनं पण काहीतरी इनपुट्स येतात. म्हणून तुम्ही जर का लॉयरचं हे लिहिताय, तरी तुम्ही फक्त लीगल ॲस्पेक्ट बघू नका. काहीतरी सोशल ॲस्पेक्ट वाचायला मिळतंय का? म्हणजे ब्लॉगच्या स्टार्टिंगला नवीन काहीतरी तुम्हाला मिळेल. नवीन काहीतरी तुम्हाला पॉइंट मिळेल आणि तिथनं ट्रिगर होऊन ती कॉन्व्हर्सेशन आणि ते ब्लॉग इंटरेस्टिंग बनेल. म्हणून वाईड व्हेरी टाइप्स ऑफ रीडिंग इज नेसेसरी. रीड, रीड, रीड अँड देन तुम्ही सगळं बाजूला ठेवा आणि तुम्ही जे एसिम्युलेट केलंय डोक्यामध्ये ते फ्री फ्लो लिहा. फ्री फ्लो. जस्ट राईट, 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 राईट. टिल यू वॉन्ट टू राईट, राईट अँड देन एडिट, then rewrite, edit, rewrite, edit. So there are 3 edits which are compulsory. येस. This is the process. मला वाटतं मी आय डोंट नो वेदर यू सीन दिस मूवी फाइंडिंग फॉरेस्टर. आय स्ट्रॉंगली रेकमेंड तुम्ही पहा मूवी. Okay. त्याच्यामध्ये एक सीन आहे वेर ही इज ऍक्च्युअली कोचिंग अ यंग ब्राईट स्टुडंट टू राईट. तो त्याला सांगतो, टाईपरायटर देतो आणि बसवतो त्याला लिहायला. अँड शॉन कॉनरी आहे. शॉन कॉनरी स्टार्ट्स टायपिंग आणि तो मुलगा असाच बसून राहतो. तर शॉन कॉनरी सांगतो, त्याला सांगतो राईट. तो सांगतो आय एम थिंकिंग. आणि मग शॉन कॉनरी सांगतो, यू डोंट थिंक वेन यू आर रायटिंग. यू जस्ट राईट द फर्स्ट ड्राफ्ट विथ युअर हार्ट. आणि इट्स Yeah, सच अ exactly. ब्युटिफुल लाईन. आता जेव्हा तुम्ही Yeah. सांगत होतात ना, की जस्ट लिहा तुम्ही, राईट? फर्स्ट 2 days you probably assimilate, read, prepare the mind, and then when you start writing, just start writing. Don't think, right? Then you edit. तो सांगतो ते the second draft you do it with your head. First is always with the heart. That has stuck with me. आणि तुम्ही आता जे सांगत होता ना, I could exactly relate ना how important it is. बरेच लाइक लोक तुम्ही जिममध्ये या, सॉरी. तुम्ही जेव्हा जिममध्ये जाता ना, तुम्ही वॉर्मअप करता ना.
हा माइंडला प्रिपेअर करता तुम्ही की आता तुम्ही जिमिंग करणार आहे, तर ते माइंडला प्रिपेअर करणं नेसेसरी आहे. वाचा ना तुम्ही, कुठेतरी ट्रिगर होऊ दे सगळे. तसं आहे ते. बरोबर बोललात तुम्ही. यू राईट विथ युअर हार्ट इन द फर्स्ट ड्राफ्ट. Right. So I think the fantastic part is, being prepared, reading as much as possible that is there, right? पण हे सगळं करत असताना, आता रिडिंगचं तुम्ही बोललात, तर कधी-कधी एखाद्या असाइनमेंटसाठी थोडंसं रिसर्च वगैरे सुद्धा करावा लागत असेल, राइट? यू नीड टू अंडरस्टँड फ्यू थिंग्स व्हिच प्रॉबब्ली यू आर नॉट अवेअर ऑफ, किंवा कुठली तरी नवीन गोष्ट येते ज्याच्या आपण आपल्याला कल्पना नव्हती, म्हणजे असं काही असू शकतं, राइट? सो मग हाऊ डू यू रिसर्च फॉर अन असाइनमेंट? इन ॲडिशन टू तुम्ही सांगितलं बरंचसं अवेलेबल आहे. तरी पण तुम्ही कशा प्रकारे तयारी करता, की मला आता या गोष्टीची अ, अजून माहिती काढायची आहे, किंवा आय नीड टू अंडरस्टँड दिस बेटर. द मोर बेटर यू अंडरस्टँड, द बेटर द आउटकम विल बी, राइट? मग हाऊ डू यू रिसर्च फॉर अन असाइनमेंट? हा रिसर्चचा पार्ट क्लायंटकडनं भरपूर येतो. त्यांना जर का काही स्पेसिफिकली प्रश्न विचारताना मला असं वाटलं की नाही, ह्याच्यावर रिसर्च करणं आवश्यक आहे, तर मी क्लायंटलाच विचारते, तुमच्याकडे काही रिपोर्ट्स आहेत का? आणि जसं तुम्ही सांगता ना, की तुम्ही आता इंटरव्ह्यू घेता, त्याच्यातनं इन्फॉर्मेशन जनरेट होत आहे, तसं मी 4 लोकांशी बोलते त्या इंडस्ट्रीमध्ये, की हे खूप कमी झालंय. मला एवढं बोलण्याचं हे नाही आलंय, नीड आला नाहीये. आय जस्ट जनरली गेट इट फ्रॉम द क्लायंट. त्यांच्याकडे रिपोर्ट्स वगैरे असतात ते. किंवा त्यांना विचारते, मी काय वाचलं पाहिजे का, की ज्याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशन मध्ये मला फायदा होईल? तुम्हाला काय उपयोगी वाटतं का? तर ते जनरली सांगतात, हो हे आहे, हे कॉन्टेंट अवेलेबल आहे, तुम्ही वाचू शकता. पण तुम्ही जे करताय ते बेस्ट आहे, कारण लोकांशी बोलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे रिसर्च करताना. आणि बुक्स अवेलेबल आहेत. ते आता खूप कमी लोक उघडून बघतात, पण इट्स अ ट्रेजर. बुक्स हे ट्रेजर आहे. तुम्ही तुमच्या त्या कधी कधी काय होतं ना, एवढं महाग बुक आहे, तर फक्त एवढ्याशा असाइनमेंट साठी मी हे बुक का घेऊ? नाही, असं नाही होत ते. तुम्ही घ्यावं ते, कारण ते राहतं तुमच्या बरोबर. दुसरा त्या इंडस्ट्री मधला क्लायंट आला तर त्याला ते शब्द कळतात. तो द वे इट इज रिटन त्याचं कळतं की एक्सपर्टने लिहिलंय काहीतरी, है ना? तो फरक पडतो. So research does help a lot, and अ लॉट. makes a lot of difference. लॉट ऑफ डिफरन्स. But आणि म्हणून ते रिसर्च आहे असं ठेवलंय. सो वी बिगिन विथ रिसर्च अँड research. रीडिंग. अय्या. Great, 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 great. That is fantastic. व हे तुम्ही जेव्हा असाइनमेंट एखादी घेता, राइट? यू स्टार्ट वर्किंग ऑन अन असाइनमेंट. हा. Do you set any expectations, goals, and timelines key, with the client and for yourself as well, right? की हे असं आहे, कंटेंट साठी हे असं असणार आहे, right? How important is the process of setting the expectations and the timelines or goals of this whole thing that is there? टाइमलाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या पहिल्या प्रपोजल मध्ये मी खूप कॅल्क्युलेट करून मी टाइमलाईन सेट करते. अनफॉर्च्युनेटली कॉन्टेंट रायटर्सना वेळ नाही देत, पण डिझायनर्सना भरपूर वेळ देतात. डिझायनर्स, हा, I think both डिझायनर are equally creative processes which are needed, right? Yes. तर कॉन्टेंट नाही, तुम्ही लिहा ना, 2 दिवसात होईल. नाही, असं नाही होत 2 दिवसात. आणि तसं काम मी करत नाही. इवन इफ आय लूज अ क्लायंट, इट्स ओके. आय कांट क्रिएट कॉन्टेंट इन सच अ शॉर्ट नोटीस, बिकॉज इन द क्वालिटी मॅटर्स. सो ज्या दिवशी तुम्हाला कळेल की ह्या प्रोडक्टसाठी, प्रोडक्ट म्हणजे वेबसाईट, ब्लॉग्स, केस स्टडीज, प्रत्येक प्रोडक्टसाठी तुम्हाला केवढा वेळ लागणार आहे, प्लस बफर 2-3 डेज, तो टाइमलाईन बनतो. आणि तो रिअलिस्टिक असला पाहिजे. तुम्हाला इतर पण प्रोजेक्ट असतात, फक्त हा प्रोजेक्ट घेऊन नाही बसलात तुम्ही, राईट? सो तो रिअलिस्टिक setting of deadline or timeline is extremely important. Goals and expectations, yes, this is what I'm going to give in so many days, and the cost is this much. Very realistic. If not, then sorry, and there is a 50% advance. If you're ready with this, then we can go ahead. It is as proposal मध्ये सगळं येतं माझ्या, everything. So it's And written.
I have given you a written document. मला वाटतं one of the things that many content creators experience is पैसे थोडे कमी करा. ते त्याच्यात काय आहे, सगळेच करतात ना, सगळ्यांना. एवढंच तर लिहायचं, एकच पान तर लिहायचं आहे किंवा अर्धा पान. पण पीपल मेनी टाइम्स डोंट, आय बिलीव्ह, अंडरस्टँड राईट द प्रोसेस ऑर द वर्क दॅट गोज इन गिव्हिंग यू what you want to say in that one single paragraph or half a page or one page, right? त्याच्यासाठी खूप मेहनत असते ती, राईट? सो या इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सेट दोस टाइमलाईन. खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आता आजकाल दुसरं जे झालेलं आहे ना, बरीच लोक हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी अँड बार्ड अँड देर आर लॉट मेनी रायटर्स सोनिक वगैरे बरेचसे टूल, copy.ai, असे बरेचसे टूल्स आलेले आहेत, राईट? काय होऊ शकतं म्हणजे दॅट दिस आर्टिफिशियल इंटेलिजंट टूल्स आर हिअर टू स्टे, दॅट इज गिवन. बट मग ऍज अ कंटेंट रायटर और ऍज अ कंटेंट क्रिएटर, राईट, हाऊ इज इट दॅट इट विल हेल्प यू ऍड व्हॅल्यू? और तुम्ही वापर करतायत किंवा त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला भीती वाटते थोडी की अरे नाही माझा जॉब जाईल, किंवा हाऊ अ कंटेंट क्रिएटर अँड you as a content writer, chat gpt or AI can work together in terms of creating value? How it is helping or how it is impacting you? इट डज इम्पॅक्ट. मी काल रात्री विचार करत होते, तर मी हे लिहिलेलं आहे, तर मी हे वाचून काढते. कारण हे जसं लिहिलंय तसं वाचून काढलं तर इट मेक्स मोर सेन्स. Okay. I begin by saying content creation is easy when AI is used. Okay, is easy. Okay, you created the machine to answer your questions. Okay, you created a machine to answer your questions. Now ask the machine the right questions to give the right answer. सो नाव तुमच्याकडे गुगली फेकली गेली आहे त्या मशीनने, की तुम्ही प्रश्न असे विचारा की मी इंटरेस्टिंग आन्सर्स देईन. ते प्रश्न तुम्हाला विचारता येतात का एआय वर, चॅट जीपीटी वर? लर्न दॅट. दॅट इज द फर्स्ट थिंग. सो लर्न दॅट so that you get those interesting answers. We get to the next point. AI will impact us all likewise. कोणी त्यातनं बाहेर हे होणार नाही, पडू सगळ्यांना शकत नाही, इम्पॅक्ट होणार. सगळ्यांना ओके, होणार. writers can take its support for enhancing the writing, for choice of words. It looks like the writer, who is the writer? The machine is a writer now. Okay, you have given your job to the machine. Okay, so the writer in this case has tried hard to sound unique. ChatGPT is trying hard to sound unique. Okay, and you can easily identify it. त्याच्यामध्ये युनिक काहीतरी मी करतोय असा चॅट जीपीटीचा प्रयत्न असतो. येस. So you can identify that. Like in marketing, you listen to the IVR, recorded voice, and you listen to the human voice. Can't you identify the both? You can identify both. And it's the same. We can differentiate content written by humans and content written by machines. And that is the catch. That is the catch. So writers who have read extensively and researched will always bring unique perspective. And clients do say, please don't give me AI generated content. People have walked to me and said, please AI generated content हमें मत दीजिए. So this is the answer to your question. नाही नाही, ते छान, बरोबर आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ आस्किंग क्वेश्चन्स टू एआय इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. अँड मी स्वतः बऱ्याच वेळेला जेव्हा कंटेंट लिहितो किंवा मी स्वतः काही लिहितो तेव्हा व्हॉट आय हॅव आयडेंटिफाईड, अँड समटाइम्स आय टेंड टू यूज चॅट जीपीटी, देर आर सर्टन वर्ड्स ना विच आर कॉमन. ते स्टार्ट होताना ना ते नॉर्मली, इफ यू वॉच क्लोजली अँड आयडेंटिफाय, there are few words that get thrown up that are very common, that are there, and those words are in fact enough to know की बाबा याने कुठून केलेलं आहे. हा, आणि ते इतकं मुद्दामून काहीतरी डिफिकल्ट वर्ड टाकल्यासारखं आणि काहीतरी विचार अगदी अगदी सुपिरियर विचार केल्यासारखं काहीतरी ते क्रिएट होतं, जे
ह्युमन वाटतच नाही, त्याचं लॉजिक नाही, त्याचं काहीच नाही. So I think the value addition from content writers comes from the emotional touch that they can give, a personalized touch that they can give, right? And appeal to the emotions, right? So that is where I think a content writer can or creator can add value, या right? यू कॅन टेक हेल्प फ्रॉम चॅट जीपीटी, नो हार्म. त्याच्यामध्ये पॉइंट्स मिळतील, क्रिएटिव्हिटी मिळेल. मग ते घेऊन तुम्ही असिम्युलेट करून मग तुम्ही तुमच्या वर्ड्स मध्ये लिहा, काय हरकत नाही, काय हरकत. It's also a good thing, right? आता तुम्ही एवढी वर्ष झाले कंटेंट लिहिताय, राईट? हाऊ you when you look back at the journey, when you made that call to write, uh, start writing content and become get into it full time, right? So त्यावेळेला जे विचार होते आणि आज जे विचार होते किंवा यू लुक बॅक ॲट द जर्नी, हाऊ हॅज द जर्नी इव्हॉल्व्ड फ्रॉम when 2010 when you started to 2024? What had been the experience like? I didn't know a thing about what I'm doing when I joined in. I didn't know about, all that I knew was uh, words can change lives. Words can change life, words can change brands, words can change your marketing, and words can impact everybody in a huge way. That is all I remember. And 15 years I have passed in a jiffy. मला कळलं पण नाहीये की 15 वर्ष झाले कसे, एवढे पटकन गेले. पण हा जो बूम आहे, त्यावेळेला कोणाला माहित पण नव्हतं कॉन्टेंट रायटिंग म्हणजे. अच्छा, हे रायटिंग काय करता तुम्ही, तुम्हाला कोण पैसे देतं रायटिंगसाठी? हा, तुम्ही फिल्मसाठी लिहित नाही, तुम्ही स्क्रिप्ट लिहित नाही, मग तू कोण पैसे देतं, कंपनी कशाला लिहून घेईल तुमच्याकडनं काय? नाही, आज ते तरी नाहीये. आज लोकांना कळलंय काय आहे, आणि प्रत्येक स्मॉल बिझनेस पण करते, मोठे बिझनेस पण करते. सो इट्स बीन अन इंटरेस्टिंग जर्नी बिकॉज आय हॅव लर्न अ लॉट, थँक्स टू दोज पीपल हु हॅव ट्रेन्ड मी, अँड पीपल स्टील ट्रेन मी इन लॉट ऑफ थिंग्स. द काइंड ऑफ पीपल यू मीट, यू हॅव टू ऑल्सो, मला असं वाटतं इतर रायटर्स बरोबर राहणं हे खूप नेसेसरी आहे. यु नो, Hmm. ते ते मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं. आणि इतर लोकांचे बुक्स वाचणं, मला कोणी सांगते मी लिहिते तर मी पटकन मागून घेते, अरे ते पाठवा, मला वाचायचंय. आणि हेच मला, हे खूप एक्साइटिंग आहे माझ्यासाठी. 15 वर्षात एवढं 1% पण कमी झालं नाहीये माझं इंटरेस्ट. आय स्टील, एक प्रोजेक्ट आला तर आय एम लाईक अ किड, अरे हे आलंय आपल्याकडे, आता आपल्याला काहीतरी करायचंय, क्रिएट करायचंय. तर इट बी लाईक दॅट. Good, good. So may that enthusiasm continue and may you continue to grow. तुम्ही तुमचा वेळ दिलात and shared your thoughts and process on the journey and what content marketing आणि content writer चे काय expectations असतात, त्याच्या मनात काय चाललेलं असतं, त्याला काय वाटतं. तर thanks a lot for sharing your thoughts and viewpoints, and we wish you the best that is there for your journey ahead. Thank you, Anthony. It's been a pleasure being here and talking about my profession, my work. And I feel you're doing a commendable job by interviewing professionals, because इतर लोकांना पण प्रश्न खूप आहेत सगळ्या प्रोफेशन बद्दल. आणि तुम्ही एक डॉक्युमेंटेशन करत आहात अक्रॉस व्हेरियस प्रोफेशन्स. So hats off to your attempt, hats off to the idea of doing this. So thanks, Anthony. It was a lovely, we are on a Sunday, so we're doing this on Sunday. So it's been a lovely start to an amazing Sunday. Thank you so much, Anthony. Thank you very much. Thank you.